मित्रांनो, अगोदर हा व्हिडिओ बघा तुम्ही. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज की आता यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की इथल्या प्रत्येक राजकारणी लोकांनी, प्रत्येक राजकीय पार्टीनी छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं, त्यांच्या नावचं राजकारण केलं, मतं मिळवली आणि सत्ता स्थापन केल्या. पण काय माहीत, ज्यावेळेस ही लोक सत्तेवर आली, त्यांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या, त्यावेळेस कधीच कुण्या नेत्याचं लक्ष, कधीच कुण्या पार्टीचं लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावरती गेले नाही. ते गडकिल्ले जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतात, ते गडकिल्ले आज एकदम विस्कळीत अवस्थेत आहेत. शेवटचा श्वास मोजित आहेत, शेवटची घटका मोजित आहेत. आणि कदाचित पुढच्या पिढीला ते बघायलाही भेटणार नाही जर योग्य वेळी त्यांचं संवर्धन झालं नाही तर. पण कधीच इथला राजकारणी किंवा कधीच इथली राजकीय पार्टी त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या नवीन बांधणीसाठी एक ठाम भूमिका घेताना दिसत नाही आहे. आणि दोष फक्त त्यांचा नाही आहे, दोष तर इथल्या जनतेचा आहे. कारण ज्यावेळेस ही लोक छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कोणत्याही महापुरुष असो त्यांचं नाव घेतात, त्यावेळेस इथली जनता एकदम आंधळ्यागत त्यांना मत करते आणि त्यांना साथ देते. पण कधी हा विचार करत नाही की खरंच ती लोक छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कोणताही महापुरुष असो त्यांच्या विचारावर खरंच चालणारी ती लोक आहेत का, त्यांचे विचार जोपासणारी लोक आहेत का. आणि म्हणून निव्वळ दोष त्यांनाही देता येत नाही. खरं तर दोष आपला आहे, कारण आपण त्यांना योग्य प्रकारे त्यांची परख करत नाही. त्यामुळं कोणत्याही महापुरुषांच्या विचारावर चालणारी लोक ओळखा, ना की त्यांच्या नावचं राजकारण करणारी लोक. आणि राहिला प्रश्न गड संवर्धनाचा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या लोकांना शेअर करा जे की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड संवर्धनासाठी आवाज उठवू इच्छितात. बाकी जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी.